नमस्कार, मी प्रशांत कदम. नाशिक TCS प्रकरणाची चर्चा सध्या देशभरामध्ये होतीये. TCS सारख्या अत्यंत प्रतिष्ठित कंपनीच्या ऑफिसमध्ये नाशिकमधल्या त्यांच्या BPO युनिटमध्ये तब्बल 7 कर्मचाऱ्यांना लैंगिक छळापासून ते धर्मांतराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी एक दोन नव्हे तब्बल 9 FIR दाखल केलेले आहेत. त्या 9 FIR मध्ये काय आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती माझ्याकडे आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये आरोपी बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळं नेहमीप्रमाणे याला एक जिहाद ठरवून कॉर्पोरेट जिहाद असं त्याचं नामकरण करून मीडियामध्ये बऱ्याच उलटसुलट बातम्या देखील यायला सुरुवात झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये आज इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रानं जी बातमी छापलेली आहे त्याच्यामुळं मात्र काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात आणि सत्य जे आपल्याला सांगितलं जातंय तेवढंच आहे की त्याच्या पलीकडच्या काही गोष्टी या प्रकरणामध्ये दडलेल्या आहेत, हा प्रश्न ही बातमी वाचल्यानंतर आपल्याला पडतो. सगळ्यात आधी तर हे एक लक्षात घ्या की एखाद्या प्रकारामध्ये मुस्लिम आरोपी आहे, मुस्लिम गुन्हेगार आहे म्हणून त्याचं काही समर्थन करण्याची गरज नाही. कायद्यानं त्याला जी काही शिक्षा व्हायची असेल ती झालीच पाहिजे. पण केवळ आरोपी मुस्लिम आहे म्हणून त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्या त्याच्या सहकाऱ्यांना गुंतवून त्याला एक संघटित रूप द्यायचा प्रयत्न होत असेल आणि संपूर्ण समाजाला बदनाम करण्याचा जर प्रयत्न होत असेल, पोलीस नेहमीपेक्षा जास्त प्रोॲक्टिव्हली त्याच्यामध्ये तपास करत असतील, तर मात्र काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला नक्कीच पडले पाहिजे. आता नाशिकच्या या सगळ्या प्रकाराची सुरुवात नेमकी कशी झाली हे इंडियन एक्सप्रेसच्या या बातमीमध्ये आलेलं आहे. या बातमीचं टायटलच असं आहे, अ रिलेशनशिप गॉन रॉंग हॅज रुइंड ऑदर्स विथ नथिंग टू डू विथ द केस, अरेस्टेड TCS स्टाफर्स वाईफ. म्हणजे ज्या TCS कर्मचाऱ्यांना एकूण 7 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं सांगितलेली कहाणी या बातमीमध्ये सांगण्यात आलेली आहे. आता टायटल काय म्हणते बघा की एक रिलेशनशिप गॉन रॉंग, एक केस होती, त्या केसचा तपास नीट करण्याच्या ऐवजी त्या केसच्या निमित्तानं इतर ज्या गोष्टी याच्यात आणल्या गेल्या त्याच्यामुळं बाकीच्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग दाखवला गेलेला आहे. सुरुवात कशी झालेली आहे बघा, या बातमीत सांगितलेलं फेब्रुवारी महिन्यामध्ये, नाव लक्षात घ्या, दानिश शेख नावाचा 34 वर्षांचा एक कर्मचारी या कंपनीमध्ये एक हिंदू मुलगी काम करत होती. तिच्यासोबत त्याची कॉलेजपासूनची ओळख होती. दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्याच्याच ओळखीनं ती या कंपनीमध्ये आली आणि या मुलीचं आणि या दानिश शेखचं अफेअर निर्माण झालेलं होतं. दोघांनी एकमेकांशी शारीरिक संबंध देखील ठेवले. पण दानिशचं लग्न झालं होतं आणि त्याला मुली देखील आहेत हे या मुलीला नंतर कळलं असा तिचा आरोप आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा तिच्या घरच्यांना कळाली ही गोष्ट, दानिशच्या प्रेमापोटी ती बऱ्याच गोष्टी करायला लागलेली आहे, ती उपवास ठेवते आहे, ती धर्म बदलल्याप्रमाणे वर्तन करते असा आरोप तिच्या आईवडिलांनी केलेला आहे. हे बघा की याच्यामध्ये एक तक्रार दाखल झाली सुरुवातीला. त्याच्यामध्ये एका पॉलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तो कार्यकर्ता कुठल्या पार्टीचा आहे हे पोलिसांनी सांगितलेलं नाही आहे असं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलेलं आहे. पण तुम्हाला अंदाज आला असेल की तो कार्यकर्ता कुठल्या पार्टीचा असू शकतो. आता घरचे असं म्हणतायत की आमच्या मुलीचं धर्मांतरण झालेलं आहे जबरदस्तीनं आणि ती अशा पद्धतीनं वर्तन करते आहे. त्याच्यासोबत एका पॉलिटिकल कार्यकर्त्याकडे ते अप्रोच होतात. पॉलिटिकल कार्यकर्ता पोलिसांच्याकडे जातो आणि त्याच्यानंतर पोलीस या सगळ्या प्रकारामध्ये एक अंडर कव्हर ऑपरेशन राबवायचं ठरवतात. एक दोन नव्हे तब्बल 8 पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी हे तिथं कॉन्ट्रॅक्ट स्टाफ बनून जातात. तिथं सगळी देखरेख करतात 2-3 आठवडे आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकारामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. म्हणजे पोलिसांनी अंडर कव्हर ऑपरेशन राबवावं इतकं त्यांना हे सगळं प्रकरण गंभीर वाटलं. आठवून बघा याच्या आधी कुठल्या प्रकारामध्ये, कुठल्या महत्त्वाच्या जनतेच्या दृष्टीने केसमध्ये पोलिसांनी अशा पद्धतीचं अंडर कव्हर ऑपरेशन राबवलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये ही जी बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची त्याच्यात काय म्हटलेलं आहे की म्हणजे
दानिश शेख आणि त्या मुलीच्या मध्ये जे घडलं त्याच्यामध्ये लैंगिक छळ झाला, तिच्यावरती अत्याचार झाला असेल, तिचं सेक्शुअल हॅरेसमेंट झालं. दानिश सोबतच अजून एक त्याचा मित्र तौफिक याचं सुद्धा FIR मध्ये नाव आहे. तौफिकनं काय केलं, जेव्हा त्याला कळालं की दानिशचं आणि या मुलीचं प्रेमसंबंध आहेत, त्याच्यानंतर तो त्या मुलीच्या घरी गेला, मुलीला भेटला आणि मुलीला या प्रकरणाची माहिती दानिशसोबतच्या मला आहे, मी तुझ्या घरच्यांना सांगेन असं म्हणून त्यानं सुद्धा त्या मुलीच्यावरती जबरदस्ती केली. आता हे अशा पद्धतीचं लैंगिक छळाचं प्रकरण असेल तर त्याला कायद्यानं शिक्षा जी आहे ती व्हायलाच पाहिजे, त्याला कुणीही पाठी घालू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचा लैंगिक अत्याचार हा केवळ एका धर्माचा व्यक्ती करत नाही किंवा धर्म सांगतोय म्हणून कोणी करत नाही. तो हिंदू करू शकतो, तो मुस्लिम करू शकतो, तो अन्य कुठल्या धर्माचा व्यक्तीसुद्धा करू शकतो. पण या सगळ्या प्रकारानंतर पुढे जो तपास झालेला आहे, म्हणजे तौफिक आणि दानिश यांच्यामधल्या संभाषणातून पोलिसांनी अशा काही गोष्टी नंतर शोधायला सुरुवात केली की ज्याच्यातून जणू काही हे सगळं एका मोठ्या षडयंत्राचा भाग होतं. हिंदू मुलींना ठरवून फसवण्यासाठी हे सगळं कृत्य केलं जात होतं. त्या दृष्टीनं याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या शोधण्यात आलेल्या आहेत आणि यातल्या 9 पैकी 7 ज्या FIR आहेत त्याच्यामध्ये सारखाच कंटेंट आहे. तो कंटेंट काय आहे हे पण मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी हे लक्षात घ्या की ही सगळी मुलं जी आहेत ती 18 ते 25 या वयोगटातली आणि 20 ते 25 हजार रुपयांवरती काम करणारी ही सगळी मुलं आहेत. याच्यामध्ये TCS सारख्या अत्यंत प्रतिष्ठित कंपनीचा संबंध आहे. TCSच्या चंद्रशेखरन यांच्यापासून बऱ्याच जणांना या सगळ्या प्रकारामध्ये आता निवेदन द्यावं लागलेलं आहे. पण प्रकरण काय आहे थोडक्यात बघा. या ज्या 7 कर्मचाऱ्यांच्यावरती आरोप झालेला आहे त्यांच्यापैकी एका आरोपीच्या पत्नीचं म्हणणं इंडियन एक्सप्रेसनं सांगितलेलं आहे आणि ती काय म्हणतीये, ती असं म्हणते की दानिश आणि त्या मुलीच्या अफेअरबद्दल, रिलेशनशिपबद्दल बऱ्याच लोकांना कंपनीमध्ये माहिती होती. पण जेव्हा तिचे पॅरेंट हे पॉलिटिशियनकडे अप्रोच झाले, दे कन्व्हिन्स्ड हर टू गिव्ह अ कंप्लेंट टू पोलीस. इट वॉज इन ऑल ऑफ दिस दॅट अदर मेन इन्क्लुडिंग माय हजबंड वेअर कॉट. आणि या सगळ्या कंप्लेंट नंतर मग बाकीच्यांचा संबंध याच्यामध्ये गुंतवण्यात आलेला आहे. ती असंही सांगते की माझे जे पती आहेत ते उलट म्हणजे टिफिनमध्ये नॉनव्हेजसुद्धा अनेकदा घेऊन जायचे नाहीत. ते असं म्हणायचे की माझे इतर सहकारी जे आहेत ते सारखं नॉनव्हेज आणते म्हणून त्यांना उगाच काहीतरी वेगळं वाटेल. तर असा व्यक्ती अशा केसमध्ये, धर्मांतराच्या केसमध्ये कसा असू शकतो, हा प्रश्न या आरोपीच्या पत्नीनं उपस्थित केलेला आहे. आणि ती असं म्हणते पुढं की माय हजबंड वॉज ऑन लीव्ह वेन ही वॉज कॉल्ड इन मार्च लास्ट वीक आणि टोल्ड द पोलीस दे वर इन्व्हेस्टिगेटिंग द FIR अगेन्स्ट दानिश. म्हणजे सुरुवातीला असं सांगितलं की आम्ही दानिशच्या FIRचा तपास करतोय. त्यावेळी त्यानं सांगितलं की मी दानिशला काही फारसा ओळखत नाही आणि त्यांचं इंटरॅक्शन जे आहे ते केवळ काही ऑफिसच्याच कामानिमित्तानं जे झालेलं होतं तेवढंच होतं. त्याच्यानंतर 1 एप्रिलला पोलीस असं म्हणतात की इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे आणि तुमच्या नवऱ्याला एक त्याच्यावरती साईन करायची आहे असं म्हणून बोलवून घेऊन जातात आणि नंतर असं कळतं की त्याच्यावरती सुद्धा FIR झालेली आहे. म्हणजे इंडियन एक्सप्रेसनं ज्या आरोपीच्या पत्नीसोबत बातचीत केलेली आहे, ती पत्नी या 7 पैकी एका आरोपीची पत्नी आहे. दानिश किंवा जो तौफिक म्हणून आहे त्यांची पत्नी नाही आहे. फक्त क्लॅरिफिकेशनसाठी सांगतो. आणि याच्यानंतर पुढं काय झालेलं आहे ते बघा. 147 कर्मचारी असलेली ही BPO युनिट आहे आणि या BPO युनिटमध्ये अशा पद्धतीनं सामूहिक पद्धतीनं धर्मांतर होत होतं असा आरोप पोलिसांनी याच्यामध्ये केलेला आहे. पोलिसांचं म्हणणं काय आहे, वी गॉट some of our constables hired there as housekeeping staff to keep an eye on what was happening. After 2 weeks of our people, both men and women working there, we felt their people had revealed enough to take action. आणि त्याच्यानंतर मग पहिली FIR दानिश सोबत आणि बाकीची जी FIR आहे ती इतर लोकांच्यावरती सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये जी SIT स्थापन करण्यात आलेली आहे, संदीप मिटके ACP हे या SITला हेड करतायत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दे फर्स्ट अरेस्टेड दानिश अँड हिज फ्रेंड तौसिफ
for allegedly seeking sexual favor from the woman. When police checked Tausif's phone, they allegedly found a photograph of a Hindu colleague wearing Muslim attire. It was the questioning of this man that led to the second FIR and the names of more accused being added. अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकाराची चेन जी आहे ती आता लागत गेली. आता या सगळ्या प्रकारामध्ये जे वकील आहेत आरोपींचे बाबा सय्यद, त्यांचं म्हणणं काय आहे, ते असं म्हणतात की या सगळ्या प्रकारामध्ये केवळ आणि केवळ म्हणजे हे सगळे फिल्मी आरोप आहेत. म्हणजे अगदी ईदच्या वेळी जे नॉन मुस्लिम फ्रेंड असतात आमचे, ते सुद्धा घरी येताना शेरवानीमध्ये परिधान करून घरी येतात, शेरवानी परिधान करून. याचा असा अर्थ असं होत नाही की आम्ही त्यांना फोर्स केलेला आहे म्हणून. त्यामुळं काही गोष्टींचा म्हणजे ऑफिसमध्ये आहेत तर धर्माबद्दल कधी चर्चा होऊ शकते, कधीतरी एखादी कमेंट त्याच्याबद्दल होऊ शकते, पण या सगळ्यातून खरोखर धर्मांतराचाच प्रयत्न आहे आणि हे सगळं ऑर्गनाइज्ड पद्धतीनं केलं जात होतं, कोणाच्या तरी आदेशावरनं केलं जात होतं का, असं म्हणणं मात्र हे जास्त आहे, असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. जे 7 लोक याच्यामध्ये अरेस्ट करण्यात आलेले आहेत त्यांची नावं आहेत शफी शेख 34, आसिफ अन्सारी 22, तौसिफ अत्तार 36, शाहरुख कुरेशी 34, रजा मेमन 35, दानिश शेख 34 आणि अश्विनी चेन्नानी. आता या अश्विनी चेन्नानी या ज्या महिला आहेत त्या ऑपरेशन हेड होत्या आणि त्यांच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात आलेला आहे, तर त्यांनी साहजिक आहे की पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट हा जो एक नियम आहे कॉर्पोरेट कुठल्याही ऑफिसमध्ये, त्याच्या संदर्भात त्यांनी तात्काळ दखल घेतलेली नाही आहे. आता या प्रकारामध्ये कुठलीही रिटर्न कंप्लेंट जी आहे ती या मुलींची दाखल झालेली नव्हती. केवळ ओरली त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या कधीतरी आणि त्याची दखल घेतली नाही, म्हणून या अश्विनी चैनानी यांच्यावरती पॉशचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आता पॉशमध्ये हे अपेक्षित आहे का की विदाऊट रिटर्न कंप्लेंटसुद्धा तुम्ही कारवाई केली पाहिजे, तर ते पण आहे. पण उलट्या बाजूनं बघा की या प्रकारामध्ये जर नमाज पढायला सांगितलं जात होतं, उपवास धरायला सांगितलं जात होतं, रोजे पकडायला सांगितलं जात होतं, तर या सगळ्याबद्दलची तक्रार त्यावेळी तातडीनं सुद्धा या मुली करू शकल्या असत्या, पण त्या पुढं नेमक्या त्यावेळी का नाहीत आल्या, हा सुद्धा प्रश्न याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही सिक्वेन्स ऑफ इव्हेंट बघितला, त्या मुलीच्या घरचे जेव्हा त्यांना असं कळतं की आपली मुलगी या मुलाच्या प्रेमात आहे ज्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, ते एका पॉलिटिशियनकडं कार्यकर्त्याकडे जातात, तो कार्यकर्ता पोलिसांना भेटतो, त्याच्यानंतर मग असं अंडरकव्हर ऑपरेशन तयार होतं आणि त्याच्यातनं हे गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आता जे 9 गुन्हे दाखल झालेले आहेत त्या 9 FIR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तर ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. पहिला गुन्हा जो आहे तो देवळाली कॅम्प पोलीस ठाणे इथं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की TCS कंपनी नाशिकमध्ये काम करणारा आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान ही HR आहे कंपनीमध्ये काम करणारी, यांनी फिर्यादी महिलेच्या सोबत वेळोवेळी हिंदू धर्मातील देवतांच्याबद्दल आक्षेपार्ह बाबी सांगून फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्या. तसेच आरोपी तौसिफ याने फिर्यादी महिलेसोबत जवळीक निर्माण करून तिला लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि आरोपी दानिश शेख याने फिर्यादीचे व आरोपी तौसिफ सत्तार यांच्यासोबत शारीरिक संबंध असल्याची माहिती इतरांना सांगून बदनामी करणार अशी धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी केली. तसेच त्यानं फिर्यादीसोबत वेळोवेळी कंपनीच्या ऑफिसमध्ये लॉबीमध्ये पकडून फिर्यादीस लज्जा निर्माण होईल असं वर्तन करून विनयभंग केला. आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे, TCS कंपनीमध्ये काम करणारे रजा मेमन याने फिर्यादीसोबत सलगी करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक फिर्यादीस मनास लज्जा वाटेल अशा पद्धतीनं ऑफिसमध्ये काम करत असताना फिर्यादीकडे रोखून पाहणे, स्पर्श करणे, तसेच फिर्यादीच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबद्दल लज्जास्पद होईल असं बोलत राहिला. शाहरुख कुरेशी यानं सुद्धा ही साडी नेसून आली असता फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल अशा पद्धतीनं रोखून पाहत व फिर्यादीस फिरण्याकरता येण्याबाबत विचारले. सदर आरोपीच्या प्रकाराबाबत फिर्यादीनं कंपनीतील हेड ऑफिसर अश्विनी चैनानी यांना वारंवार तोंडी तक्रार केली असता त्यांनी फिर्यादीच्या विनयभंगाची तक्रार दखल न घेता रजा मेनन शाहरुख यांच्या कृत्यास चिथावणी दिली, म्हणून सदरचा गुन्हा नोंद आहे. आता या सगळ्या प्रकारामधले जे आरोप आहेत
त्याच्या म्हणजे लैंगिक छळाबद्दलच्या आरोपांचं आपण अजिबात समर्थन करणार नाही. त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी तपासात समोर येतील ते आपल्याला कळेलच. पण आपला मुद्दा जो आहे तो हा आहे की या अशा गोष्टी या कुठेही कुठल्याही ऑफिसमध्ये होऊ शकतात. त्याच्याबद्दलचा तपास करताना जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती नक्कीच घ्यायला पाहिजे. पण याला कलेक्टिव्हली जोडण्याचा प्रयत्न मात्र तो योग्य तथ्यांवरती आधारित आहे का, की एका ठराविक मिसकन्सेप्शनवरती आणि अतिउत्साहामध्ये पोलीस करतायत, हा याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे आता 9 FIRमध्ये हा जो कंटेंट दिसतोय तो जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये जोडला गेलेला आहे का? म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपचं सुद्धा याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेले होते आणि त्याच्यातून हा संदेश दिला जात होता, आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे. पण प्रत्यक्षात एका ठिकाणी काम करणाऱ्या मुलांचा एक ग्रुप असू शकतो. त्याच्यामध्ये खरोखर या गोष्टी धर्मांतराच्या बद्दलच्या सापडलेल्या आहेत का, हे पोलिसांनी सांगितलं पाहिजे. नाहीतर केवळ हिअरसे आणि अशा पद्धतीचे काही नाटकीय आरोप करून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कुठल्याही गोष्टीमध्ये काही घडलं की लगेच त्याला जिहाद असं जोडून सगळ्याच गोष्टी बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतो तो याच्यामध्ये फार धक्कादायक आहे. आता TCS कंपनीनं याच्यामध्ये एक निवेदन काढलेलं आहे आणि कोणालाही अशा आरोपांखाली पाठीशी घालणार नाही. त्या 7 कर्मचाऱ्यांचं निलंबनसुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. कंपनीच्या ठिकाणी अशा लैंगिक छळाची कुणीही पाठराखण करणार नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे आपल्याला चित्र कॉर्पोरेट जिहादचं दाखवलं जातंय त्याच्यामधल्या काही बेसिक प्रश्नांना मात्र आपण विचारत राहिलं पाहिजे. हेच इंडियन एक्सप्रेसच्या या बातमीमधून दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय जाणवतंय आणि नाशिकमधल्या या प्रकारामध्ये सत्य नेमकं काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.